UPI पूर्व 2012 या परीक्षेमध्ये रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4,500 असेल तर सुरेशचा पगार किती? पहा, जर महेशचा पगार 4,500 आहे, आपल्या सुरेशचा पगार विचारलाय. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट आहे. आता पहा, महेशचा पगार किती आहे? 4,500 आहे महेशचा. आणि हा पगार किती आहे? तर रमेशच्या पगाराच्या तिप्पट आहे. बघा, महेशचा पगार बरोबर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट आहे. म्हणजे 3 गुणिले रमेशचा पगार. पहा, महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट आहे. महेशचा पगार 4,500. महेशचा पगार किती आहे? 4,500. 3 गुणिले रमेशचा पगार. म्हणून 4,500 छेद 3 बरोबर रमेशचा पगार. उत्तर आलं 1,500 रुपये. 1,500 रमेशचा पगार. पहा, रमेशचा पगार किती आला? पगार बरोबर 1,500. हा रमेशचा पगार आहे. आता सुरेशचा विचारलाय. पहा, जर महेशचा पगार 4,500, महेशचा पगार 4,500 आणि तो पगार किती आहे? तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. मग हा रमेशचा पगार आला. आता रमेश आणि सुरेश यांचा संबंध काय बघा आता. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट आहे. म्हणजे रमेशचा पगार बरोबर रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. म्हणजे सुरेशचा पगार भागिले 2. रमेशचा पगार किती आहे? सुरेशच्या पगाराच्या निम्मा. जेवढा सुरेशचा पगार आहे ना, त्याच्या निम्मा पगार कोणाचा आहे? रमेशचा आहे. मग आता रमेशचा पगार आपल्याला माहिती आहे 1,500 आहे. 1,500 बरोबर सुरेशचा पगार भागिले 2. कारण रमेशचा पगार किती आहे? सुरेशच्या निम्मा आहे. 2 भागिले इकडे गुणिले होणार. उत्तर 3,000 होणार. 3,000 कसे आले? 2 भागिले ना गुणले होणार. आता 1,500ला 2 ने गुणलं 3,000 आलं. 3,000 म्हणजे कोण आला? सुरेशचा पगार. म्हणजेच अंतिम उत्तर काय आहे? सुरेशचा पगार बरोबर रुपीज 3,000. 3,000 रुपयाला पगार. त्याने काय विचारलाय? सुरेशचा पगार. सुरेशचा पगार किती आला? 3,000 रुपये हा सुरेशचा पगार आला. रमेशचा पगार किती आहे? सुरेशच्या पगाराच्या निमपट आहे. म्हणजे सुरेशला 3,000, रमेशला 1,500 आला. आणि पुढे काय म्हणले? तर महेशला रमेशच्या तिप्पट पगार. रमेशचा 1,500 आहे, त्याला तिप्पट म्हणजे 4,500 रुपये पगार हा महेशचा आला. म्हणजे रमेश, सुरेश आणि महेश यांना अनुक्रमे एकाला 1,500, एकाला 3,000 आणि एकाला 4,500 आहे. त्याला सुरेशला विचारलं त्यांनी, सुरेशचा पगार आहे 3,000 रुपये.